नमस्कार. पुस्तक क्रमांक 3 आहे आपलं आत्ता 424 मधील वाङ्मयीन संशोधनाचे क्षेत्र. या अगोदर 2 पुस्तकं आपण पाहिलेली आहेत, ज्याच्यामध्ये संशोधनाची संकल्पना आणि स्वरूप आणि संशोधनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास आपण केला. सदर पुस्तकामध्ये आपल्याला संशोधन कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये केलं जातं ते घटक पाहिजेत. तर घटक क्रमांक 1 आहे वाङ्मयीन इतिहास क्षेत्र. घटक क्रमांक 2 साहित्यशास्त्रीय अभ्यासाचं क्षेत्र. घटक क्रमांक 3 भाषिक अभ्यासाचं क्षेत्र. घटक क्रमांक 4 तौलनिक अभ्यासाचं क्षेत्र. घटक क्रमांक 5 आंतरविद्या शाखीय क्षेत्र आणि घटक क्रमांक 6 आहे पाठचिकित्सा आणि संहिता संपादन. तर या 6 घटकांचा आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. घटक क्रमांक 1 आहे वाङ्मयीन इतिहास किंवा वाङ्मय इतिहासाचं क्षेत्र. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती की वाङ्मय इतिहासामध्ये जे काही लेखन झालेलं आहे, नवं जुनं लेखन असेल किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतील, वेगवेगळ्या पद्धती असतात, त्या सगळ्याचा परिचय आपल्याला इथं करून घ्यायचा आहे. तर वाङ्मय इतिहास म्हणजे नेमकं काय किंवा वाङ्मय इतिहासाचं वर्गीकरण करणं किंवा एकंदरीत कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन केलं जातं, मोजणी कशी केली जाते, काळाची असेल कालखंडाची असेल. मग प्रामुख्याने तर वाङ्मय म्हणजे काय, तर प्राधान्यानं ललित वाङ्मय आपण गृहीत धरतो. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही कथा, कादंबऱ्या, आत्मकथनं आहेत ते सगळं. याशिवायही वाङ्मयाच्या विविध प्रकारांमध्ये लेखन केलं गेलेलं आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत, अनेक विशेषणं त्याला दिलेले आहेत, जसं की प्राचीन, अर्वाचीन, गद्य, पद्य, लघु, दीर्घ, विज्ञान, ग्रामीण, दलित, लोकसाहित्य अशा वेगवेगळ्या अनेक विशेषांनी युक्त असलेलं असं साहित्य आहे. याशिवाय वाङ्मयाच्या विविध प्रकारांमध्ये हे जे लेखन झालेलं आहे, तसंच वाङ्मय इतिहासकारानं ज्या काही विषय असतील त्याची व्याप्ती लक्षात घेऊन त्याचे काही भाग केलेले दिसतात. त्या भागांवर किंवा त्या वाङ्मयावरही लक्ष केंद्रित केलं जातं किंवा वाङ्मय प्रकाराची जी काही मोजणी आहे त्या वाङ्मयाची, मग त्याचा लेखनाचा हेतू, लेखकानुसार पडणारे वेगवेगळे दृष्टिकोन असतील, कालखंड असेल, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्याव्या लागतात. ग्रंथालय, प्रकाशन संस्था, नियतकालिक, त्यामध्ये येणाऱ्या नोंदी, अशा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला हे तपासता येऊ शकतं. इतिहासात नोंद केली जाते, याचा अर्थ दखलपात्र, नोंदनीय, उत्कृष्ट, परिणामकारक, दिशादर्शक अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण हे लक्षात ठेवू शकतो. आणि वाङ्मय इतिहासकार हा अंशतः एक प्रकारे जरी समीक्षक असला तरी फार सोपं जातं, नाहीतर मग समीक्षेवर अवलंबून राहून वर्गीकरण स्वीकारावी लागतात. आणि मग या वर्गीकरणामध्ये लेखक केंद्री, लेखक प्रभावित वाङ्मय, विषयानुसार म्हणजे ग्रामीण, दलित, स्त्रीवर्ग असं वर्गीकरणातील वाङ्मय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचार या ठिकाणी करावा लागतो. आणि मग जी काही माहिती गोळा केली जाते, उपलब्ध केली जाते, त्याच्यावर संग्रह करून ठेवले जातात, त्या सामग्रीचं व्यवस्थापन करावं लागतं. आणि खरं तर ही तारेवरची कसरत असते. फक्त कसरत नव्हे तर वाङ्मय इतिहासकार एकटाच जर असेल तर त्याची खूप मोठी जबाबदारी असते. म्हणजे काही गाळलं तरी प्रश्न, न गाळलं तरी प्रश्न. नुसतीच मोठ बांधली तर भोंगपणा व्हायचा नाही, तर पूर्वग्रह किंवा पक्षपाती दृष्टिकोन वाटायचा. म्हणजे फार विचार करावा लागतो. म्हणजे समाजातील एखादा प्रश्न असेल, मग त्या ठिकाणी स्त्रीची विक्री होणं असेल, बालजरट विवाह होणं असेल, यावरती काही नाटकं झालेली आपल्याकडे, ह्यातून वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या दृष्टीने समाजाला धडा शिकवणारा नाटक हे ठरतात. तेव्हा मग ही परिस्थिती किंवा लेखकाची कला यांचा सांधा जुळवावा लागतो. व्यवस्थापन म्हणजे काय, तर संबंध जुळवणं किंवा संक्षेपाने व्यवस्थितरित्या मांडणी करणे. मग वाङ्मय इतिहासकार हा सांप्रदायिक प्रभावित विचारसरणीचं, विशिष्ट आशयसूत्रांचं, विशिष्ट विचारसरणीचं वाङ्मयाशी लेबल लावून त्यामध्ये वाङ्मय समाविष्ट करतो. त्यानंतर वाङ्मय इतिहासकाराला अवघड जागी प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी उत्कृष्ट यशस्वी आहे. हे मत विश्वास पाटलांच्या निवृत्तीच्या वेळी समोर आलेली भ्रष्टाचाराची प्रकरणं पाहून तेच राहिलं का बदललं. म्हणजे कधी कधी लेखकाची साहित्यकृती आणि लेखकाचं वैयक्तिक आयुष्य या दोघांचीही सांगड घातली जाते. म्हणूनच मग वाङ्मय इतिहास हा उपयोग हा समाजशास्त्रज्ञ, भाषा अभ्यासक, विद्यार्थी, समीक्षक, संस्कृती अभ्यासक, सरकारी नोंदी करणारे नोंदक, योजना राबविणारे योजक यांना काही प्रमाणामध्ये होत असतं. आता व्याप्ती काय एकूणच वाङ्मय इतिहासाची, तर वेगवेगळ्या प्रकारे व्याप्ती केली जाते. द दि पुंडे यांनी परिशिष्ट देखील दिलेली आहेत. इथे एक तक्ता पण दिलेला आहे की वाङ्मय कृती हे कशी काळ, आशय, निर्मिती, लेखक, प्रकाशन, संशोधन, समीक्षा, वाचक याभोवती कशी पद्धतीनं फिरते. म्हणजे वाङ्मय इतिहासामध्ये सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. नोंद करणं किंवा त्या एखाद्या कलाकृतीसंबंधी इतिहासाचं लेखन करणं, त्याची समीक्षा करणं, त्याची तुलना करणं, काय कुठल्या गोष्टी त्या गोष्टींचा तपशील लक्षात ठेवणं,
नवेपण वेगळेपण अधोरेखित करणं असेल, त्यानंतर समाजाला एकंदरीत एखादा धडा शिकवण्याचं काम असेल किंवा एखादा महत्त्वाचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, एखाद्या लेखकाच्या वाङ्मय इतिहासातील नोंदी कोणत्या असाव्यात याचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे दखल घेतली जाते प्रत्येक वाङ्मय प्रकाराची. आणि मग लेखक काय असतो, तर उदाहरणार्थ लेखकाचं वाङ्मय हे त्याचं आत्मपरिचय असतं. उदाहरणार्थ विना सावरकर, साने गुरुजी इत्यादी लेखक. मग त्या लेखक हा त्या काळाचा नेता, उद्गाता, अध्वर्यू असतो. चांगल्या लेखकाचेच वाङ्मय पाठ्यपुस्तकात येते, म्हणून पाठ्यपुस्तकातील लेखकांचा फक्त विचार करावायचा, पण त्याबाहेर नाटक, कादंबरीतील विनोबा, श्याम मनोहर इत्यादींना बाजूला ठेवायचे, असे देखील एक चुकीचा गैरसमज होत असतो. आणि अशा अनेक गृहीतकांवर वाङ्मय इतिहासामध्ये लेखक नोंदी होतात. तेव्हा आपल्या वस्तुनिष्ठ भूमिकेला न सोडता दृष्टी व्यापक ठेवून लेखकाचं, वाङ्मय प्रकाराचं आणि काळाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक वाङ्मय इतिहासामध्ये असले पाहिजेत. हे एक महत्त्वाचं मत आहे. किंवा काळ किंवा कालखंडाचा अभ्यास करताना मग लेखक आणि त्याची कलाकृती यांना पार्श्वस्थान येतं आणि मग त्या काळाला समजून घेण्याला महत्त्व असतं. दशक, अर्धशतक, शतक अशा काही सीमारेषा आखून त्या काळातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती समजून घेण्यावर भर असतो. साहित्य आणि त्याचा निर्मिती काळ, स्थळ, त्यांच्यात होणारी देवाणघेवाण ही सगळी या ठिकाणी होत असते. एकूणच काय, तर वाङ्मय इतिहासाची व्याप्ती खूप मोठी असते. लेखक समजून घ्यायचा असेल तर त्याचं मन, काळ, त्याची कलाकृती समजून घ्यायची असेल तर त्या वाङ्मय इतिहासाशी किंवा वाङ्मयाशी अप्रत्यक्ष, अनुमित अशा अवाङ्मयीन घटना यांचा तारतम्याने विचार करावा लागतो. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर स्वतःच्या आणि इतरांच्या क्षमता समजून घेऊन त्याच्यावर उद्याला विश्वास द्यावा लागतो. मग वाङ्मय इतिहास लेखनाची नवीन दृष्टी काय, तर आजपर्यंत मराठीचे काय लेखन झालेलं आहे ते वाङ्मय इतिहासातील ते व्यक्ती, लेखक, कलाकृती, प्रकार, साहित्याचे याला धरूनच झालेलं आहे. किंवा संतांचा संप्रदाय असेल, वाङ्मय असेल, गद्यपद्य वाङ्मयाचा इतिहास असेल, नियतकालिकांचा इतिहास असेल किंवा संस्थानांचा इतिहास असेल, माहितींचा संग्रह असेल, निवडक लेखक असतील, निवडक लेखकाचे प्रकार असतील, या दृष्टीने विचार झालेला दिसून येतो. परंतु वाङ्मय तसे व्याप्तीने स्वरूप पाहिलं तर लक्षात येतं की मुद्रण पूर्व म्हणजे हस्तलिखित, बाडं, पोथ्या, तवारिखा, बखरी, मौखिक लोकसाहित्य, पुराण, प्रवचन, कहाण्या, साखळी कथा, पत्रव्यवहार, राजदरबारी आणि दरबारी पुरस्कृत साहित्य असेल, मठाधिपती म्हणजे बौद्ध महानुभाव, रामदासी आश्रमवासी यांचे गुरु शिष्य, अशा सगळ्यांच्या निरनिराळ्या ठिकाणी साहित्य अद्यापही अजूनही पडून आहे. तसं ते अद्यापही मौखिक रूपातही वितरित होत आहे. मग अशा ठिकाणी जाऊन त्याचा पण अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर वाङ्मयाच्या राजकीय इतिहासाची वाङ्मयीन स्वरूप मूल्यमापन करायला मदत करतो. याचा अर्थ सत्तेने वाङ्मय निर्मितीला जी काही प्रेरणा दिली, अनुदान दिलं की आणखी काही दिलं याचा विचार या ठिकाणी करावा लागतो. मग वेगवेगळे जी काही राजवटी होत्या पूर्वी किंवा संस्थानं होती, बडोदा, इंदोर, भोर, औंध, कोल्हापूर, निजाम, मग इथं साहित्य निर्मितीला प्रेरणा आणि पाठिंबा दिलेला दिसतो. मग इंग्रजी राजवटीतील लेखकांना ग्रंथांना बक्षिसं देणं, आवश्यक ते ग्रंथ लिहून ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं. भाषांतरित साहित्य झालेलं दिसतं आणि त्यानुसार त्याचाही देखील आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करता येऊ शकतो. विशिष्ट काळातील निवडक, प्रमुख, प्रातिनिधिक साहित्य व्यतिरिक्त गौण, अप्रसिद्ध, सर्वसामान्यांमध्ये विशेष लोकप्रिय नसलेलं किंवा छोटे मोठे संत असलेलं त्यांचा वाङ्मयाचा देखील आपण विचार संशोधनाच्या दृष्टीनं करू शकतो. मध्ययुगीन काळात प्रमुख संतांचाच अभ्यास झालेला दिसतो. तर अजून असे बरेचसे संत आहेत की त्यांचं साहित्य अजूनही प्रकाशात आणलं गेलेलं नाही. परिशुद्धी, फेरतपासणी, पुनर्मांडणी यासारख्या अभिक्रियांमधूनही वाङ्मयाचा इतिहास हा पक्व होत जातो. त्या दृष्टीने देखील विचार करता येऊ शकतो. वाङ्मय इतिहासाला शहरांचं, गावांचं, वंशाचं किंवा याचा उपयुक्त असा इतिहास ठेवतो. मुंबई, पुणे या शहरांचा इतिहास झाला आहे त्या दृष्टीनं. पैठण, नेवासे, आळंदी, रिद्दीपूर, नाशिक, नगर या शहरांचे देखील इतिहास सिद्ध झालेले नाही आहेत अजून, तर त्याचा देखील विचार करता येऊ शकतो. एकाच काळातील परस्पर विरोधी मतप्रणाली असतील, कला व जीवनवादी वाङ्मय असेल, या सगळ्याचा अजूनही आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो. याशिवाय भाषा, व्याकरण, छंदशास्त्र, साहित्यशास्त्र यांची मांडणी, साहित्यातील देवघेव यांची देखील कलाकृतीच्या वाङ्मय इतिहासातील खुणा आपल्याला नोंदवायला मदत होत असते. वाङ्मय इतिहासाच्या साधनांचा विचार केला तर वाङ्मय इतिहासकाराजवळ लेखकाची संवेदनशीलता, समीक्षकाची चिकित्सक वृत्ती, संशोधकाची शोधक व पारखी नजर, त्यानंतर शास्त्रकारासाठी वस्तुनिष्ठ आणि संयत दृष्टी असावी लागते. म्हणजे पूर्वी झालेले वाङ्मय इतिहासाचे आराखडे
यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मग वेगवेगळ्या संस्थांचे किंवा त्या साहित्याचे आराखडे पाहता येऊ शकतात. तर त्यातूनही आपल्याला एखादा विषय सापडू शकतो. पूर्वी झालेले वाङ्मय इतिहास विषयक लेखन जे असेल त्याचा देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. म्हणजे काही महाकाव्य असतील, बखरी असतील, अभंग, आरती असतील, त्याचा देखील आपण विचार करू शकतो. वाङ्मय इतिहासकाराला पूरक सामग्री म्हणजे राजवटी, संस्कृती, भाषेचे इतिहास, शिलालेख, ताम्रपट, वंशावळी, कुलवृत्तांत, लेखकांचे पत्रव्यवहार याचा देखील वेगळ्या पद्धतीने एक अभ्यास होऊ शकतो. त्यानंतर आहे संस्था. आता फॅक्टरी रेकॉर्ड्स, बायबल सोसायटी, स्टॉकिश मिशनरी सोसायटी, पब्लिक डिपार्टमेंटल डायऱ्या, PD व्हॉल्यूम आणि जनरल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूम, सर्व विद्यापीठांची, संस्थानांची, महाविद्यालयांची ग्रंथालये, A श्रेणी ग्रंथालये, भारत इतिहास संशोधक मंडळ, राजवाडी संशोधन मंडळ, वेगवेगळी मोठी मोठी देवळांची ग्रंथालये, मराठी संशोधन मंडळ, या सगळ्यांचा देखील आपण विचार करू शकतो. वाङ्मय इतिहासकारास सहाय्यभूत असणारं चरित्र, आत्मचरित्र, उदाहरणार्थ बाबा पद्मनजी यांचे अरुणोदय आत्मचरित्र, अका प्रेळकर यांचे आत्मचरित्र असेल, काही माहितीपट असतील, काही मुलाखती असतील. मग या सगळ्यांचा अशा प्रकारच्या साहित्याच्या संदर्भाच्या जंगलातून प्रवास केल्यावर दृष्टी येते आणि दृष्टी आली की साधनं दिसू लागतात आणि साधनातून सामग्री मिळाली की लेखन होत असतं. म्हणजे एक प्रकारे आपण या पद्धतीने विचार करू शकतो. संशोधनाचे विषय आपण यातून निवडू शकतो. जसं की तर काही उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी वाङ्मय इतिहासाच्या मोठ्या आराखड्याची आणि लांबीची अपेक्षा नाही आहे, तर वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीनं लिहिता येऊ शकणारे काही विषय या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे एखाद्या विचार प्रणालीचं साहित्यातील कार्य, नियतकालिकातील संपादकीय त्यातील साहित्य, महाराष्ट्र संस्कृती असेल, भक्ती संप्रदायाची समीक्षा असेल, प्रायोगिक रंगभूमीचं कार्य, उपयोजित मराठी, गेल्या 100 वर्षातील भाषिक अभ्यासाची वाटचाल किंवा स्वतः प्रसिद्ध केलेले इलेक्ट्रॉनिक मीडियाचे स्वरूप, अशा पद्धतीने वेगवेगळे विषय संशोधनाचे होऊ शकतात. आज साहित्याच्या दृष्टीनं कुठले विषय होऊ शकतात साहित्याच्या अभ्यासाचं? तर आज असं एक क्षेत्र दिसत आहे की साहित्यशास्त्रात संशोधन करायला विद्यार्थी आणि विद्यापीठ पुढे येत नाही. म्हणजे साहित्याच्या दृष्टीनं साहित्याचं संशोधन करायचं म्हणजे ते फार किचकट, डिफिकल्ट किंवा कठीण विषय आहे असं समजून यावरती फार म्हणावा तितका अभ्यास हा होत नाही आहे. किंवा विद्यापीठी अभ्यासक्रम किंवा समीक्षकांची वृत्तपत्रे समीक्षा, तर साहित्यशास्त्र उभं राहणार नाही. तर त्यातही मराठी साहित्यशास्त्राला स्वतःचं असं अस्तित्वच नाही आहे. तर संस्कृत आणि पाश्चात्य साहित्यशास्त्राचं बोट धरतं अशी एक दृष्टी आहे आपल्याकडे साहित्यशास्त्राविषयी. म्हणजे साहित्यशास्त्राची व्याख्या, व्याप्ती, स्वरूप या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर साहित्यशास्त्राची व्याख्या पाहता किंवा स्वरूप पाहता लक्षात येतं की साहित्यशास्त्र म्हणजे काय, तर एखाद्या साहित्य संबंधीच्या अनेकविध प्रश्नांचा पद्धतशीर अभ्यास आहे. म्हणजे अनेक वेगळ्या प्रश्नांचा या ठिकाणी पद्धतशीर अभ्यास केला जातो. साहित्याच्या जडणघडण जे होत असते त्याच्यामधील नियमव्यवस्था उलगडून दाखवली जाते. व्याकरण ज्याप्रमाणे प्रयोगशरण असते त्याप्रमाणे साहित्यशास्त्रही साहित्यशरण असते. साहित्यशास्त्रकार आपल्यासमोर, आपल्या भोवती, आपल्या उपस्थितीत आणि आपल्या उपलब्धतेत असलेला साहित्य संभार किंवा काव्यप्रपंच पाहून त्यावरती एक विशिष्ट वर्गीकरण करत असतो, विशिष्ट मत मांडत असतो, विश्लेषण करत असतो, नियम बांधण्याचा प्रयत्न करत असतो. आज सर्वच ज्ञानशास्त्रामध्ये वेगानं प्रगती होत आहे. आधुनिक तत्त्वज्ञान असेल, भाषा विज्ञान असेल, समाजशास्त्र, मानसशास्त्र, नवे वेगवेगळे विचार प्रवाह असतील, समाज भाषा विज्ञानात वेगवेगळ्या वैज्ञानिक पद्धती आहेत. या सगळ्यांचा विचार आपण या अंगाने करू शकतो. विद्येचे पुनरुज्जीवन, औद्योगिक क्रांती, कामगार वर्गाचा उदय, जगभर मान्य झालेली लोकशाही प्रणाली, या सगळ्याचा या दृष्टीने आपण विचार करू शकतो. किंवा स्वातंत्र्य, समता या संकल्पनांमुळे वाङ्मयाकडे जसं एक निर्मळ कला म्हणून कसं पद्धतीने पाहिलं गेलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार करू शकतो. आता साहित्यशास्त्राची व्याप्ती पाहता लक्षात येतं की साहित्यशास्त्र कसं आहे तर लवचिकही होत असल्याने साहित्यशास्त्राची व्याप्ती वाढत आहे. म्हणजे साहित्य ही लेखक आणि वाचक यातील एक सहसर्जक क्रिया असते. कवी, काव्यगुण, काव्यलक्षण, काव्यार्थ, आकलनाचे घटक, वेगवेगळ्या पद्धती या सगळ्यांचा या ठिकाणी विचार केला जातो. आता काव्य आणि साहित्याचा विचार करता साहित्य प्रकार, स्वरूप, निर्मिती प्रक्रिया, संरचना, साहित्याचे वैशिष्ट्य आणि सौंदर्य या अंगाने आपल्याला त्याचा विचार करता येऊ शकतो. तर साहित्यशास्त्रामध्ये या साहित्याच्या जडणघडणीला फार महत्त्व दिलं जातं. साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेचा विचार केला जातो. साहित्याचं सौंदर्य उकलवून दाखवलं जातं आणि मग मानसशास्त्रीय समीक्षा असेल, वेगळ्या समीक्षा पद्धतीचा या ठिकाणी विचार केला जातो. साहित्याच्या वाक्याच्या संरचनेच्या अंगाने या ठिकाणी विचार केला जातो. साहित्याचे वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येतात. वेगवेगळे वाद जे साहित्यामध्ये निर्माण झालेले त्याचा विचार या ठिकाणी करता येतो. अलंकार, युक्ती, वक्रोक्ती याप्रमाणे वेगवेगळ्या ज्या काही कृत्य असतील किंवा लेखनातील काही प्रयुक्ती असतील, प्रतीक, प्रतिमा, रूपक,
मिथक या किंवा रचना असतील, या सगळ्या वैशिष्ट्यांची यामध्ये साहित्यामध्ये कवितेमध्ये भर पडलेली दिसते. या दृष्टीने देखील आपल्याला एक वेगळा विचार तिथं करता येतो. काव्यार्थ या घटकामध्ये मग आपल्याला व्याकरण, न्याय, मीमांसा, स्फोट सिद्धांत यांची मदत घेऊन मग पदरचना, पदसंदर्भ, वाक्यार्थ यांचा एक संपूर्ण अभिधान आपल्याला लावता येऊ शकतं. कलाकृतीचा अर्थ हवा असेल तर प्रथम त्याचं केंद्र सापडलं पाहिजे. मग केंद्राकडून परिघाकडे, पसाऱ्याकडून त्याच्या अनुबंधाकडे जाता येतं. मग प्रारंभिक गुण, अलंकार, रीती, वक्रोक्ती, ध्वनी, रस तत्वात काव्यार्थ आणि काव्यसौंदर्य आहे असं जाणवतं आपल्याला. पण गेल्या 200 वर्षातील साहित्याचे बदलते स्वरूप पाहता एकच एक तत्व असायला हवं असं मानलं जातं. हा जो काही साहित्याचा अभ्यास आहे हा शास्त्रीय व्हायचा असेल तर विश्लेषण, भाषिक आणि आशयसूत्र स्वरूपी व्हावयास लागतं. पाश्चात्य साहित्यशास्त्रामध्ये I.A. रिचर्ड्स, विल्यम एम्पसन, क्लिंट ब्रूक्स, फर्डिनांड सोस्यूर, याकबसन यांनी ज्या काही साहित्यातील भाषेच्या अभ्यासाला चालना दिलेली आहे. सोस्यूर म्हणतो की भाषेच्या संदर्भामध्ये एका बाजूला रचनात्मक द्रव्य म्हणजेच ध्वनी किंवा स्वन असतात, तर दुसऱ्या बाजूला अर्थात्मक आणि विचारात्मक द्रव्य असतं. असाच विचार भारतीय साहित्यशास्त्रामध्ये देखील वाक्यगत पदाचे वैशिष्ट्य सांगताना केला जातो. आकांक्षा, योग्यता, अन्विती, सन्निधी हे पदविशिष्टांचं एक विशिष्ट वाक्य बनतं आणि यानुसार आपल्याला काव्याचा अर्थ लावता येऊ शकतो. काव्याचे परिणाम पाहता साहित्याची निर्मिती अगदीच निर्हेतुक नसते. याचा अर्थ काहीतरी हेतू त्या ठिकाणी निश्चितच असतो आणि मग हेतू असेल तर परिणाम होणारच. त्यानुसार आपल्याला त्याचे आनंद मानता येतो. धर्मार्थ किंवा अर्थकाम, मोक्ष, यश. एक खरं की भारतीय साहित्यशास्त्रकारांनी उपयुक्ततेपेक्षा आनंद निर्मितीवर अधिक भर दिलेला दिसतो. विश्वनाथाने तर त्याला ब्रह्मास्वाद सहोदर असं म्हटलेलं आहे. नासी फडके यांनी पुनःप्रत्यय प्रातिनिध्यही संज्ञा मांडलेली दिसते. I.A. रिचर्ड्स यांनी समधातता ही संज्ञा मांडलेली दिसते. म्हणजे वाचकावर साहित्याचा काय परिणाम होतो, त्याची जिज्ञासा तृप्ती कशी होते याचा विचार या ठिकाणी केला जातो. वाचकाला साहित्याच्या स्वादातून सौंदर्याची प्रचिती होते आणि सौंदर्यानुभूती म्हणजे नेमकं काय आहे किंवा साहित्याच्या परिणामाचा तो एक महत्त्वाचा विचार आहे. आज वाङ्मयामध्ये त्या सगळ्या अंगाने विचार केला जातो. त्याची परिभाषा तपासून घेतली जाते. मूल्यनिर्मिती असेल, संस्कार असतील, या सगळ्यांचा या ठिकाणी या सगळ्या घटकांकडे या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. साहित्यशास्त्राचे आधार पाहता साहित्यशास्त्र ज्यावर आधारलं आहे ते कुठले कुठले आधार आहेत तर एक म्हणजे साहित्य. सर्वसाधारणपणे साहित्य आधी अस्तित्वात येते आणि नंतर साहित्यशास्त्र. तर साहित्य विशिष्ट भाषेचं, काव्याचं, संस्कृतीचं द्योतक असते. तर तरी साहित्यामध्ये भाषा, प्रकार, काळ इत्यादी काही समान गोष्टी असतात. म्हणजे साहित्याचं स्वरूप, प्रकार, आशय आपल्याला परिस्थितीनुसार त्यामध्ये होत असलेले बदल लक्षात घेता येतात. त्यानंतर समीक्षा. आता साहित्य जेव्हा घेतलं जातं तर साहित्याचं वाचन झाल्यानंतर आपण त्याची समीक्षाकडे वळतो. कलाकृतीचं आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन हे समीक्षेचं उद्दिष्ट असतं. समीक्षा जशी एका साहित्यकृतीची तशी एका लेखकाची, काळाची आणि प्रवृत्तीची देखील केली जाते. साहित्य मूल्य. आता कोणतीही ललित कृती किंवा कोणत्याही साहित्यकृती वाचत असताना आपण किंचित का होईना तिच्याकडून काहीतरी अपेक्षा करतो. कुणी आनंदाची अपेक्षा करतो, कोणी माहितीची, कोणी ज्ञानाची. म्हणजे प्रत्येकाचे निकष मात्र त्यानुसार कार्यशील ठरत असतात. मराठीमध्ये मूल्य हा शब्द इंग्रजीतील व्हॅल्यू या शब्दाचा पर्यायवाचक शब्द म्हणून रूढ झालेला आहे. व्हॅल्यू शब्दाची व्याख्या करताना काय तर जे म्हणून एखाद्या मानवी आकांक्षेची तृप्ती करील असं त्याला मूल्य असं म्हटलं जातं. मग साहित्याकडून काहीतरी एक अपेक्षा केली जाते मूल्यांची. शिव, सौंदर्य, सत्य ही 3 मूल्य साहित्याच्या दृष्टीनं काळामध्ये मान्य झालेले दिसतात. सौंदर्यशास्त्र. तर साहित्यशास्त्र साहित्य संबंधीचे नियम, निकष, लक्षणं, परिणाम सांगतं आणि सौंदर्यशास्त्र या दृष्टीनं काम करत असतं. म्हणजे काय तर निसर्ग निर्मित, भौतिक निर्मित, मानवनिर्मित वस्तू, कलाकृती, साहित्यकृती, सुंदर घटनातील उदाहरणार्थ वाङ्मयातील निर्णायक घटक या सगळ्या नियमांनी ते निगडीत असतात. तर साहित्य ही एक कला आहे हे लक्षात घेतलं जातं. त्यानुसार विचार केला जातो. म्हणजे सौंदर्यशास्त्र एक व्यापक आहे आणि साहित्यशास्त्र त्याचाच एक भाग आहे. त्यानंतर साहित्य विचार. साहित्य विचार म्हणजे काय तर साहित्य संबंधी लेखकानं केलेलं चिंतन. समीक्षा करताना त्यांच्यासमोर साहित्य संबंधी जे प्रश्न उपस्थित झाले त्याच्या खोल्या जाऊन केलेला हा विचार असतो. आधुनिक काळामध्ये लेखकाच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाला महत्त्व आलेलं दिसतं. साहित्यिकाच्या मनातील घडामोडी, बाह्य जगाला सामोरे जाताना दिलेली उत्तरं या सगळ्या प्रकाराचा शोध या ठिकाणी केला जातो. साहित्य विचार म्हणजे काय तर कलाकृतीची समीक्षा किंवा समीक्षाशास्त्र नव्हे तर साहित्यशास्त्रापूर्वीची पूर्वतयारी असते. व्यक्ती काल सापेक्ष असते आणि त्यामुळे त्या काळात निर्माण झालेल्या प्रश्नांची
साहित्यातल्या साहित्याची महत्ता असेल, वैशिष्ट्य असेल, या सगळ्या घटकांचा विचार या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे साहित्यशास्त्र सिद्ध होताना त्यांनाही समीक्षा, त्यानंतर साहित्यमूल्य, सौंदर्यशास्त्रातील समीक्षा, संकल्पना, साहित्य विचारातील चिंतन यांची मदत होत असते. आता साहित्यशास्त्रातील कालचं आणि आजचं काम पाहता नवता ही परंपरेच्या खांद्यावर उभी असते. म्हणूनच नवं आजचं काय ते पाहण्यापूर्वी मराठी भाषेत झालेल्या साहित्यशास्त्राचा पूर्वीच्या प्रयत्नांचा आढावा घ्यावा लागतो. म्हणजे जर आपल्याला आता आधुनिक काळात साहित्यशास्त्राचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला संस्कृत काव्यशास्त्र, मम्मट यांचा काव्यप्रकाश ग्रंथ असेल, भरतमुनींचं नाट्यशास्त्र असेल, या दृष्टीने विचार केला जातो. आणि मग आपल्याकडे संस्कृत काव्यशास्त्रावर मराठीमध्ये मांडणी झालेली आहे. जसं की भरतमुनींचे नाट्यशास्त्र हा गोदावरी केतकर यांचा ग्रंथ असेल, भारतीय साहित्यशास्त्र हा गंत्र देशपांडे यांचा ग्रंथ असेल, मम्मट यांचा काव्यप्रकाश हा अर्जुन वाडकर आणि मंगळूरकर यांचा ग्रंथ असेल, भारतीय साहित्यशास्त्रातील सौंदर्य कल्पना किंवा गंत्र पांडे भारतीय साहित्य समीक्षा एक आकलन अशोक केळकर, काव्यशास्त्र प्रदीप सरागाड हे सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जातो. संस्कृत काव्यशास्त्राचा आधार घेत देखील मराठीमध्ये मांडणी झालेली दिसते. जसं की मराठीचं साहित्यशास्त्र असेल, मागो उषा देशमुख असेल, पाश्चात्य साहित्यशास्त्रावर आधारित देखील मराठीमध्ये लेखन झालेलं दिसतं. पाश्चात्य साहित्यशास्त्र डॉक्टर सुरेश धायगुडे असतील, साहित्य सिद्धांत रेने वेलेक असतील, साहित्यशास्त्रातील एखाद्या अंगावर भर देऊन देखील मराठीमध्ये लेखन झालेलं आहे. जसं की ध्वनी सिद्धांत मधुकर आष्टीकर, शोकनाट्य सदाकर आडे, रसविमर्श केना वाटवे, रसभाव विचार पकंगले, हे वेगवेगळे लेख आपल्याकडे आहे. समालोचनात्मक महाराष्ट्राचं काव्यपरीक्षण हा एक केतकर यांचा ग्रंथ असेल. म्हणजे ज्यांच्या साहित्याचं एक स्वतंत्र साहित्यशास्त्र होऊ शकेल असं देखील साहित्यिक आपल्याकडे आहेत. ज्ञानेश्वर, रामदास, रवींद्रनाथ. साहित्यशास्त्राला पूरक साहित्य आणि शास्त्रीय आहे ग्रंथ, किंवा पूरक आदिवासींचं ख्रिस्ती, मुस्लिम, जैन, बहुजन, जनवादी, स्त्रीवादी यांचं साहित्य असेल. शास्त्रीयदृष्ट्या देखील कृष्णेचे काव्यशास्त्र किंवा भक्तिरस असेल, शांतरस असेल, यावरती देखील व्यवस्थितरित्या आपल्याला एक सखोल अभ्यास करता येऊ शकतो. आदिबंधात्मक समीक्षा असेल गंगाधर पाटील यांची, मसू पाटील यांची, या दृष्टीने देखील आपल्याला विचार करता येऊ शकतो. म्हणजे साहित्यशास्त्राला जुनं नवं साहित्यशास्त्राचा देखील विचार आपल्याला संशोधनाच्या दृष्टीने देखील करता येऊ शकतो.